राज्यातल्या आपण मी बोलतो साहेब, मी बोलतो ना साहेब, मी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दलच फक्त शांत राहिलो. पत्रकार आहेत, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपण जरूर समाज करा, मी काय घाई केलीच नाही. इथली राष्ट्रवादी चालवते एक भाग. इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या वाटपाला माझ्या माहितीप्रमाणे, मी काय सरकारमध्ये नाही, माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली. अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत नाही. का दिले, कशामुळे दिले ते मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना ज्ञात असेल. पण जिल्ह्यातला नियोजनाचा निधी फार काळ थांबला जाऊ नये अशी आम्हा सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे. पण त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्याकडे, मी सरकारमध्ये नाही, एक भाग. दुसरा, मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आपण जे बोललात, राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्या वेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केली. इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला ज्ञात नाही. राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, अपेक्स बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, वसंतदादा पाटील साहेबांनी, शरद पवार साहेबांनी या संबंध चळवळीला मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती दिलेली आहे. त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसानात असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल, काय कारणामुळे अवसानात असतील, त्याच्या बाबतीमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझा पाठपुरावा राहील. एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आजही आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असताना तिथेही जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आलं होते त्यांच्याजवळ मी शांतपणे चर्चा केली. आता धाराशिवचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांची जी काय मागणी होती, त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणाने ऐकलं. त्या संदर्भात पक्ष योग्य ती भूमिका घेईल. माझी प्रेस माझी आहे, प्लीज 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 बोल. मी कालही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराजयाच्या नंतर त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं असतं त्यामध्ये दिवसभरात सत्तेची स्वप्न बघत असतात आणि ते सत्तेच्या बघतीतल्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटतं ते त्यांना स्वप्नात दिसतं आणि मग त्याप्रमाणे ते बोलत राहतात. याच्यापेक्षा त्याला काय गांभीर्याने बोलावं असं मला काय वाटत नाही. लोकसभेचा उमेदवार होत्या त्या पक्षात आहेत का? लोकसभेच्या उमेदवार होत्या आपल्या त्या पक्षात आहेत का? मी एबी फॉर्म देऊन त्या लोकसभेच्या उमेदवार होत्या हे मला 100% माहिती असणारच, कारण माझ्या सहीने त्याने अर्ज भरला. एक त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या पक्षामध्ये सक्रिय नाही. राजीनामा दिला होता. मात्र चर्चा अशी आहे की अकार्यक्षम जिल्हाध्यक्षांची नोंद घेतलेल्या पक्षाने आणि ते पक्षामध्ये कसले काम करत आहेत, कार्यकर्ता न्याय देऊ शकत आहेत म्हणून पक्षाने त्यांचा राजीनामा घेतलाय. याच्यात काही सत्य नाही. दुर्गुडेने त्यांचा राजीनामा पक्षाकडे जरूर दिलेला आहे. पक्ष येत्या काही दिवसामध्ये इथल्या प्रमुख सहकार्यांना बोलून त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आली. मी हेही यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषीसारखं अतिशय संवेदनशील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी काही चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे. कालच्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा पक्ष त्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती बसून या संदर्भातला विचार करेल. धन्यवाद.